Good morning and welcome to my Vedanta classes. Continue with the most common phrases, small phrases spoken in day-to-day life. We have started a second video की ज्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज कोणते फ्रेजेस वाक्य आपण उपयोग करतो की त्याची आपल्याला यू हॅव टू प्रॅक्टिस इट ऑन डेली बेसिस. You have to not just practice but you have to recite, you have to memorize, and you have to make a minimum 2 to 5 sentences of each sentences which you have given. How do you know, how she know, how do you know. You have to change verb, noun and sometimes action or kriya visheshan, adverb. Okay, so we'll just start. It is out of 1000. Second is 144 phrases. So we'll start. How do you know? तुला हे कसे माहीत? How do you pronounce this? तू हे कसे उच्चारशील किंवा तुला कसे उच्चारता येईल? How do you say it in Marathi? तू हे मराठीत कसे म्हणशील? तुला हे मराठीत कसं म्हणता येईल? How do you spell it? तू हे कसे लिहिशील? How do you spell the word enough? enough हा शब्द कसा लिहितोस किंवा कसा लिहिता येईल किंवा कसा लिहिता. हाऊ डज इट टेस्ट? त्याची कशी चव आहे. हाऊ फार इज इट टू दिल्ली? दिल्ली किती दूर आहे, किती लांब आहे. हाऊ फार इज इट? ते किती दूर आहे. हाऊ इज द टुडे? तो कसा आहे, आजचा दिवस कसा गेला किंवा आज कसा दिवस होता. हाऊ लाँग आर यू इनफ? हाऊ लाँग आर यू गोइंग टू स्टे इन मुंबई? तू मुंबईत किती दिवस राहणार आहेस. सध्या वर्तमान काळ, इट इज वर्तमान काळ. सो प्रेझेंट टेन्स. हाऊ लॉंग डज इट टेक बाय कॅब? गाडीने गेल्यास किती वेळ लागेल किंवा गाडीने किती वेळात आपण जाऊ शकतो. हाऊ मेनी पीपल? किती लोक. नेक्स्ट स्लाइड. हाऊ लॉंग हॅव यू बीन देअर इन दिल्ली? तू दिल्लीला किती दिवस होता. म्हणजे इट इज अ पास्ट, म्हणजे तू किती दिवस राहिला होता, किती दिवस पूर्वी कधी आला होता का. सो हाऊ लॉंग हॅव यू बीन देअर इन दिल्ली. हाऊ लॉंग हॅव यू लिव्ह हिअर? तुम्ही इथे किती वेळ किंवा किती वर्ष राहून गेला त्याचा अर्थ. हाऊ लॉंग हॅव यू वर्क हिअर? तुम्ही किती वर्ष इथे काम केलं, कुठल्या ऑफिसमध्ये काम करत होतात किंवा किती केले. हाऊ लॉंग इज इट? किती दूर आहे. हाऊ लॉंग इट विल टेक? किती वेळ लागेल त्याला. हाऊ लॉंग विल ही बी स्टेईंग? तो किती वेळ राहील. हाऊ मेनी चिल्ड्रन्स डू यू हॅव? तुम्हाला किती मुलं आहेत. हाऊ मेनी अवर्स ए वीक डज शी वर्क? आठवड्यात ती किती दिवस काम करते किंवा किती दिवस तिला काम करावं लागतं. हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू स्पीक? तुम्ही किती भाषा बोलता, किती तुम्हाला भाषा येतात. हाऊ मेनी पीपल आर देअर इन दिल्ली? दिल्लीला किती लोक राहतात किंवा दिल्लीची लोकसंख्या ॲक्च्युली इट इज यू कॅन टेक इट दिल्लीची लोकसंख्या किती आहे, बट यू कॅन से हाऊ मेनी पीपल आर देअर इन दिल्ली. हाऊ मेनी पीपल डू यू हॅव इन युअर फॅमिली? तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, कुटुंबामध्ये किती लोक आहेत. याचा शब्दशः अर्थ मराठीमध्ये कुटुंबामध्ये किती लोक आहेत. हाऊ मच ऑल टुगेदर म्हणजे एकूण किती किंवा पूर्णपणे किती. नेक्स्ट व्हिडिओ. हाऊ मच आर दीज अर्निंग? तुम्ही किती कमवता किंवा तुम्हाला किती मिळकत आहे किंवा तुम्हाला किती पगार मिळतो. सो हाऊ मच आर दीज अर्निंग. हाऊ मच डू शी ओ यू? तिने तुला किती द्यायचे आहे, म्हणजे तू तिच्याकडून घेतलीस तेव्हा तुला किती देणं बाकी आहे. सो उसने किती इन शॉर्ट. हाऊ मच डज इट कॉस्ट पर डे? तुला किती दिवसाला पडतात, म्हणजे सपोज तुमची मजुरी किती आहे, दिवसाचा किती मजुरी तुम्हाला मिळते किंवा आपण दिवसाचा भाव असा जनरली विचारतो. हाऊ मच इज दिस? ते किती आहे. हाऊ मच मनी डू यू हॅव टुडे? तुझ्याकडे आज किती पैसे. टुडे ॲज राईट नाऊ तुझ्याकडे किती पैसे आहेत. हाऊ मच विल इट कॉस्ट? ते कितीला पडले. सपोज वी परचेस समथिंग, तर आपण युजर विचारतो की हाऊ मच विल इट कॉस्ट, म्हणजे तुला कितीला हे पडलं, कितीला विकत तू घेतलं. हाऊ मच वुड यू लाईक? तुला किती आवडेल किंवा किती आवडते. हाऊ ओल्ड आर यू? तुझं वय किती युजली. हाऊ वॉज द मूवी? चित्रपट कसा होता किंवा कसा गेला की कसा वाटला. हाऊ वॉज द ट्रिप? यात्रा कशी झाली, सहल कशी झाली. सपोज यू आर गोईंग समवन ट्रॅव्हल, तर आपण युजली कसे ट्रिप झाली अशा पद्धतीनं विचारलं जातं. हाऊ वर्क्स गोईंग? काम कसं चाललं आहे, कसं चाललं आहे, आज कसं झाला, काय घालस, आज काय केलंस. हाऊ वर्क गोईंग.
आय ॲग्री, मला मान्य आहे, मी सहमत आहे. नेक्स्ट व्हिडिओ. आय बिलीव्ह इन यू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आय बॉट ट्राउझर यस्टरडे, मी काल एक विकत घेतली. आय केम विथ माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबियासोबत इथं आलो. when I ॲक्च्युली जेव्हा मी कुठे सहलीला किंवा फिरायला गेलो, सो आय केम विथ माय फॅमिली. आय कांट हिअर यू क्लिअरली, मला स्पष्ट आवाज येत नाही किंवा मला स्पष्ट ऐकायला येत नाही. सो कॅन यू जस्ट रिपीट इट असं. आय कांट हिअर यू, मला ऐकू येत नाही. आय डोंट केअर, म्हणजे मला काळजी नाही किंवा मला फरक पडत नाही. आय डोंट केअर, आपण युजली असं बोलतो की आय डोंट केअर. सपोज समबडी अननेसरी एखाद्या कोण बोलला तर आपण आय डोंट केअर की मला काही फरक पडत नाही, तू व्हॉट यू आर सेईंग. आय डोंट हॅव इनफ मनी राईट नाऊ, माझ्याकडे सध्या पुरेसे पैसे नाही. आय डोंट नो हाऊ टू यूज इट, मला हे कसे वापरतात हे माहीत आहे. सपोज यू आर यू आर परचेस न्यू इन्स्ट्रुमेंट आणि इफ यू कॅनॉट ऑपरेट इट, तर आपण त्याला म्हणजे की हाऊ आय डोंट नो हाऊ टू यूज इट, म्हणजे आपल्याला ते कसं वापरतात किंवा कसं ऑपरेट करतात हे माहीत नाही. आय डोंट नो, मला माहीत नाही. आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही. आय डोंट माइंड, माझी हरकत नाही. आय डोंट स्पीक व्हेरी वेल, मला चांगले बोलता येत नाही. सो आय नो, मला येतं पण चांगले, इट्स नॉट फ्लुएंटली, यू कॅन से फ्लुएंटली बोलता येत नाही. आय डोंट थिंक सो, मला तसे वाटत नाही. नेक्स्ट व्हिडिओ. हाऊ इज ही इज नॉट इन राईट नाऊ, तो आता आत नाही. सो ही वॉज देअर बट तो आता आत नाही. ही इज राईट, तो बरोबर आहे. ही इज व्हेरी अनॉईंग, तो आता खूप रागात आहे. ही इज अ व्हेरी फेमस अमंग फ्रेंड्स, तो मित्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. अमंग हा शब्द जेव्हा दोनापेक्षा जास्त मुलांची संख्या किंवा लोकांची संख्या असते अमंग. अदरवाईज वी यूज बिटवीन, म्हणजे जेव्हा आपण दोघांची तुलना करतो तर वी इज अमंग बिटवीन, पण दोघांपेक्षा जास्त लोक असलं तर म्हणतं की अमंग हा शब्दाचा वापरतो, बिटवीन अँड अमंग. हिज फॅमिली इज कमिंग डे आफ्टर टुमारो, त्याची फॅमिली परवा येत आहे. हिज रूम इज व्हेरी बिग, त्याची खोली खूप मोठी आहे. हाऊ अबाउट दिस संडे, तो रविवारी काय करतो किंवा रविवारी त्याची काय योजना आहे, त्याला काय प्लॅनिंग आहे. हाऊ आर यू गोईंग, कसं चाललं आहे, म्हणजे तुमचं सध्या कसं चाललं आहे. हाऊ आर यू गोईंग, हाऊ आर यू, कसं आहेस. हाऊ इज युअर फॅमिली, तुझी फॅमिली कशी आहे, म्हणजे तुझं कुटुंब कसं आहे, की तुझ्या फॅमिलीमध्ये कशी लोक आहेत, म्हणजे कशी तब्येत वगैरे. दे आर ऑल ओके. हाऊ डज शी गेट देअर, ती तिथे कशी गेली, की ते कोणत्या सोर्सने, म्हणजे कुठल्या गाडीने गेली, टॅक्सीने गेली, रिक्षाने गेली, ट्रेनने गेली. सो दॅट वे. हाऊ डज शी गेट देअर, ती तिथे कशी येते. हाऊ डू आय यूज दिस, मी हे कसे वापरावे, कसा उपयोग करावा. नेक्स्ट, लास्ट स्लाइड. डू यू हॅव एनी वॅकन्सी इन युअर कंपनी, तुमच्या कंपनीत एखादी जागा खाली आहे का. जनरली जेव्हा आपल्याला सपोज वी आर आस्किंग समवन, तुमच्या कंपनीमध्ये सपोज यू आर आस्किंग फ्रेंड की ओके तुझ्या कंपनीमध्ये काही जागा आहे का. सो जस्ट हे फॉर जॉबसाठी. सो डू यू हॅव एनी वॅकन्सी इन युअर कंपनी, तुमच्या कंपनीत एखादी जागा खाली आहे का. डू यू हॅव एनिथिंग चीपर इन दिस क्वालिटी, तुमच्याकडे याच दर्जामध्ये कमी किमतीत आहे का. म्हणजे सपोज जे आपल्याला क्वालिटी आहे त्याच क्वालिटीमध्ये आपल्याला थोडंसं कमी पैशाचा बजेटमध्ये आपल्याला समजो. सपोज आय हॅव टू परचेस एनिथिंग, सो यू कॅन से की डू यू हॅव एनिथिंग चीपर इन दिस क्वालिटी, तुमच्याकडे याच दर्जामध्ये कमी किमतीत आहे का. आपण शॉपला गेलो तर. सो डू यू हिअर दिस, तुम्ही हे ऐकले का. डू यू नो दॅट गर्ल, त्या मुलीला तुम्ही ओळखता का, किंवा त्या मुलीबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का, किंवा तुम्ही तिला ओळखता का, तुम्हाला माहीत आहे का. डू यू नो हाऊ मच इट कॉस्ट, तुम्हाला माहीत आहे का किती किंमत आहे त्याची. हाऊ डू यू नो हाऊ टू मेक कॉफी, तुम्हाला कॉफी बनवता येते का. डू यू नो हाऊ टू गेट टू द ताजमहल हॉटेल, तुम्हाला माहीत आहे की ताजमहलला कसे जातात. सपोज यू आर गोइंग टू दिल्ली and you don't know how to go Taj Mahal, so you can ask bypass people की ओके how to get Taj Mahal, की आम्हाला आपण ताजमहलला कसं जाता येईल. डू यू नो व्हॉट दॅट मीन्स, त्याचा अर्थ काय हे तुम्हाला माहीत आहे का. डू यू नो व्हॉट दे से, ते काय म्हणाले ते तुम्हाला माहीत आहे का. डू यू नो वेअर आय कॅन गेट ए ऑटो, रिक्षा कुठून मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. डू यू नो वेअर माय मॉम इज, माझी आई कुठे आहे हे माहीत आहे का. सो दिस इज लास्ट व्हिडिओ ऑफ दिस स्लाइड्स.
I told you earlier ki you have to make a minimum 2 to 5 sentences of each. Do you know, suppose आपण एखादा सब्जेक्ट घेऊया, एक फ्रेजेस घेऊया. डू यू नो हाऊ टू मेकअप कॉपी. सपोज आपल्याला दुसऱ्या काही फ्रेजेस बनवायचे झालं तर की डू शी नो हाऊ टू मेक कॉपी, or you can say do you know how to make coffee. Instead you can say tea, you can say lunch, you can say anything. So and this way आपल्याला you have to make a sentence, minimum 2 किंवा 5 सेंटेन्स आपल्याला बनवावे. सो नाउ वी आर टॉकिंग अबाउट 1000 स्मॉल फ्रेजेस. सो आपण जर त्याप्रमाणे इफ यू मेक अ प्रॅक्टिस अँड यू कॅन मेक अ 1 to ॲटलिस्ट, सो आपल्याला जवळजवळ 1000 स्मॉल फ्रेजेस तुमच्या बनल्या जातील. सो तुम्हाला अशा पद्धतीने ह्या फ्रेजेस बनवून यू कॅन मेक अ युअर कम्युनिकेशन व्हेरी स्ट्रॉंग. सो दॅट्स ऑल दिस व्हिडिओ. Thank you once again and please subscribe my channel. तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा असेल तर you have to go यूट्यूबमध्ये you type Vedanta classes and then you can just scroll down, then you can see my image Vedanta, then you can just click and can find a subscribe and just click. So you can have a more and more video once I have uploaded in YouTube. Thank you and have a good day. Thank you.